साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सागर धोमकर विभागीय उपायुक्त पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर, जे.एन. पाटील प्रभारी उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांच्या समवेत 20-21 डिसेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर अवैध देशी विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकूण 22 गुन्हे नोंद करण्यात आले असून 22 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। सदर कारवाईत 15,140 लिटर रसायन, 1462 लिटर हातभट्टी दारू, 560 लिटर देशी मद्य, विदेशी मद्य तसेच बियर, 1 4-चाकी टेम्पो, 4 दुचाकी वाहनांसह एकूण 18,13,110 रुपयांचा प्रोव्हिजनल गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या विभागाकडून या कालावधीत अवैध मद्य विक्री करणाऱ्या आणि मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या एकूण 8 ढाब्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले असून 32 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे। हॉटेल राजमुद्रा, हॉटेल गोकुळ ढाबा, धनगरवाडा ढाबा, के मटण भाजनालय, हॉटेल अरहान अशा ढाब्यांवर कलम 68 व 84 अन्वये कारवाई चालू करण्यात आली आहे। सदर कारवाई निरीक्षक ओबी घाटगे, राकेश पवार, पंकज कुमार, धनाजी पवार, सुखदेव सीत, सचिन शिंदे, समाधान शेळके, संजय राठोड, जवान अण्णा करचे, नंदकुमार वेळापुरे, वसंत राठोड, अण्णासाहेब फड, कपिल स्वामी, गजानन ढब्बे, स्वप्नील अरमाळ, योगेश गाडेकर, पंढरीनाथ भुतेकर, केतन तानगावडे, महिला जवान शिवानी मुढे, वाहन चालक दीपाली सलगर, संजय नवले, दीपक वाघमारे यांनी पार पाडले।